सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। धुळे तालुक्यातील उडाणे व गोताणे येथील गावालगत असलेल्या एक्सप्रेस कॅनल दुरुस्ती संरक्षण भिंत, पाईप मोरी, रस्ता व पूल याची अवस्था अत्यंत दयनीय झाली असून या कॅनल दुरुस्तीबाबत वरवर धुळे जिल्हा परिषदेचे माजी कृषी सभापती संग्राम पाटील यांनी मध्यम प्रकल्प विभागाला आणि जिल्हा प्रशासनाकडे मागणी केली होती की शेतकरी आणि नागरिकांच्या या गंभीर समस्या लक्षात घेऊन याची दुरुस्ती करावी। मात्र याची कुठलीही दखल न घेतल्याने आजचे माजी कृषी सभापती असलेले संग्राम पाटील यांनी गावकऱ्यांसोबत धुळे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात सामूहिक आत्मदहनाचा प्रयत्न केलाय। मात्र वेळीच पोलिसांनी हस्तक्षेप केल्यामुळे मोठा अनर्थ यावेळी टळलाय। धुळे तालुक्यातील उडाणे गोताणे गावालगत असलेला एक्सप्रेस कॅनल हा गेल्या अनेक वर्षांपासून नादुरुस्त आहे। या एक्सप्रेस कॅनलमुळे संरक्षण भिंत तुटल्यामुळे यामध्ये जे साचणारे पाणी आहे ते शेतकऱ्यांच्या शेतामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे। एक्सप्रेस पॅनलच्या दुरावस्थेमुळे नागरी वस्तीमध्ये देखील मोठ्या प्रमाणात पाणी शिरत असल्यामुळे याचा मोठा त्रास सर्वसामान्य नागरिकांना होतोय। या संदर्भात वारंवार प्रशासनाला तक्रार करून देखील कुठल्याही प्रकारची दखल न घेतल्याने आज अखेर धुळे जिल्हा परिषदेचे माजी कृषी सभापती संग्राम पाटील यांनी ग्रामस्थांसह सामूहिक आत्मदहनाचा प्रयत्न यावेळी केलाय। आपण मागे सरकारला बोला आबा सोनाली थोडं मागे सर शॉर्टकट बोला आबा कशासाठी आंदोलन केलं? धुळे तालुक्यातील गोताणे व उडाणे गावातून जो जाणारा एक्सप्रेस कॅनल आहे, हा कॅनल गोताणे व उडाणे गावामध्ये दोघं ठिकाणी फुटलेला आहे आणि परिणामी गोताणे गावामध्ये फुटलेल्या कॅनलमधून नागरी वस्तीमध्ये ते पाणी शिरतं आणि तिथं देखील त्या नागरिकांना प्रचंड त्रासाला सामोरं जावं लागतंय। आणि उडाणे गावातले जो एक्सप्रेस कॅनल जातो तिथं देखील तो शेतातला जो कॅनल फुटलेला आहे ते पूर्ण 250 हेक्टर जमीनमध्ये तिथं पाणी घुसतं आणि म्हणून शेतकऱ्यांना कुठल्याही प्रकारचं खरीपाचं पीक घेता येत नाही आणि पूर्णतः त्यांचं आर्थिक नुकसान होतं। या संदर्भात मी पाटबंधारे विभागाला वेळोवेळी निवेदन दिलेलं आहे, अधिकाऱ्यांशी चर्चा केलेली, पण मात्र जाणीवपूर्वक त्या पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केलेलं आहे। आणि म्हणून या नागरिक जे गोताणे गावातील नागरिक असतील, उडाणे गावातील शेतकरी असतील, यांच्यावर अनेक वर्षापासून अन्याय होत आहे आणि म्हणून या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी मी आज आत्मदान करण्याचा प्रयत्न केला होता आणि माझा जीव घेत जरी गेला तरी मग बेहतर आहे। आज जरी आमच्या हातातून पोलिसांनी आमच्या हातातून आमचं पेट्रोल हिसकवलं, पण येणाऱ्या काळामध्ये आता त्यांनी दखल जर नाही घेतली तर येणाऱ्या काळामध्ये एक गुप्त पद्धतीने आंदोलन करून कलेक्टर मोदांच्या दालनामध्ये घुसून अंगावर पेट्रोल टाकून आत्महत्या केल्याशिवाय मी राहणार नाही। जर या संदर्भात या मी प्रशासनाचा, जिल्हा प्रशासनाचा या संदर्भात मी जाहीर निषेध करतो आणि म्हणून मी हे जे संबंधित अधिकारी आहेत यांच्यावर देखील शासनाने कारवाई करावी अशी मी शासनाकडे मागणी करतो आहे। जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी रूपक बिरारी, धुळे।